हॅलो, नमस्कार. मी सुप्रिया. नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते. तुम्हाला आजचा दिवस सुखाचा, आनंदी आणि आरोग्यदायी जावो. तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत. त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना. सकाळची वेळ आहे आणि आत्ता ना माझं स्वयंपाक, बाकीची सगळी जी काही क्लिनिंगची कामं आहेत ना ती आटपून झालेली आहेत आणि आज आहे मकर संक्रांत. त्यामुळं मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तर ताईंनो, व्हिडिओची सुरुवात केलेली आहे. तर कामं तर सगळी झालेली आहेत. तर म्हटलं आज काही विशेष असं तुमच्याबरोबर रेसिपीज शेअर कराव्यात असा स्वयंपाक नाही आहे. अगदी साधा सिंपल स्वयंपाक केलेला आहे. तर मेथीची भाजी केलेली आहे, वरण, चपाती, श्रीखंड, पापड, लोणचं असं साधी थाळी केलेली आहे. तर ताई, तुम्ही म्हणाल की आज मकर संक्रांत आहे, पुरणपोळी नाही केली का? तर पुढे ना म्हणजे पुढच्या मंगळवारपर्यंत आपल्या घरी कार्यक्रम आहे. तर त्या कार्यक्रमाला ना पुरणपोळी करायची आहे, म्हणून आत्ता ना पुरणपोळी केलेली नाही आहे. कारण आजी बाबांना पण जास्त गोड खावत नाही, त्याच्यामुळं पुरणपोळी नाही केली. पुरणपोळीचा जो बेत होता तो कॅन्सल केला आणि साधं सिंपल असं जेवण केलेलं आहे. तर ताईंनो ना स्वयंपाक वगैरे सगळं झालं, क्लिनिंगची कामं आटपून झाली आणि बाहेरचं जे काय अंगण होतं ना, तर सकाळी सकाळी तुमच्या दादांनी आणि मी संपूर्ण अंगण, बाहेरचा जो काही म्हणजे बाजूला जो रस्ता आहे, तर त्या रस्त्यावर जी काही कागदं वाऱ्याने उडून आली होती ते सगळं क्लिनिंग करताना ताईंनो 10 वाजले आणि 10 वाजता घरात येऊन मी स्वयंपाक केला आणि आता बघा 11:30च्या आसपासचं हे टायमिंग असावं. तर क्लिनिंगमध्ये बराचसा वेळ गेलेला आहे. 2-2.5 तास क्लिनिंगमध्ये गेलं. त्यानंतर आज ना बायका हळदी कुंकाला येणार आहेत, तर त्यामुळं संपूर्ण जिना आहे ना स्वच्छ ना पुसून घ्यायचा होता. लोटून, झाडून, झटकून जिथं काही जाळ्या जळमटं आहेत जेवढी जिन्यामध्ये ती सगळी काढली. जिना धुवून घेतलेला आहे, म्हणजे पुसून लोटून घेतला आणि पुसून घेतला. तर आणि मग त्यानंतर ना उंबरा लेपन करायला घेतलेलं आहे, म्हणजे हळदीचं लेपन करायला घेतलेलं आहे उंबरठ्याला. तर हळदीचं लेपन मी कसं करते ना, तर सुरुवातीला तुम्हाला मी दाखवलं पण सांगितलं नाही. तर त्यामध्ये ना हळदी 1 चमचाभर हळद घेतलेली आहे आणि मी जी हळद वापरते ना ताईंनो, ती हळद अगदी ओरिजिनल आहे. कुठल्याच पद्धतीची प्रकारची भेसळ त्यामध्ये नाही आहे. कारण मी हळकुंड घरी वाळवते आणि कुटून आणत असते. तर घरी तयार केलेली आपली ही हळद आहे, विकतची हळद नाही आहे. तर या हळदीमध्ये ना 1 चमचा हळद घेतलेली आहे आणि या हळदीमध्ये अत्तर घातलेलं आहे. कुठलंही सुगंधित अत्तर तुम्ही घाला. त्यानंतर गुलाबजल घालायचं आहे, थोडंसं गोमूत्र घालायचं आहे, अष्टगंध घालायचं आहे आणि अशा पद्धतीचं हळदीचं जे मिश्रण आहे ते आपल्याला तयार करायचं आणि आपल्या उंबऱ्यावर लावून घ्यायचं आहे. त्याचबरोबर उंबरट्याच्या पुढच्या बाजूला आपण रांगोळी काढतो ना, त्या ठिकाणी जरी तुम्ही हळदी लेपन केलं तर अतिशय सुंदर ते हळदी लेपन दिसतं आणि त्यावर आपण रांगोळी काढली ना तर अजूनच सुंदर दिसते. तर सणावाराला ना असं हळदीचं लेपन नक्की करायचं. तर काय होतं ना, हे हळदीचं लेपन ना जास्त करून साऊथ भागामध्ये केलं जातं. जेवढं तुम्ही उंबरट्याची पूजा कराल, तुम्हाला माहिती आहे आपल्या उंबरट्याजवळ नरसिंहदेवांचा वास म्हणजे साक्षात विष्णुदेव आणि विष्णुदेवांचं जिथं नामस्मरण भक्ती होत असते तिथं लक्ष्मीची कमतरता नसते. म्हणूनच आपल्याला उंबरट्याचं पूजन करायचं असतं आणि बऱ्याच जणांना ना याचा गुणसुद्धा आला असेल, जे करत असतील नियमितपणे उंबरठा लेपन, हळदी लेपन उंबरावर, तर त्यांना अनुभव आलाच असेल. तर मलासुद्धा असाच एक छोटासा अनुभव आला. मी सुद्धा अगदी आत्ताच करायला लागलेले आहे, अगदी 1.5-2 वर्ष झाले. तर याआधी ना मी माझ्या आजीला बघितलेलं होतं, म्हणजे आजी काही हळदी लेपन वगैरे करत नव्हते उंबरट्यावर. तर तुम्हाला सांगते 18 वर्षापूर्वींची ही गोष्ट आहे. तर आम्ही लहान असताना ना आजी काय करायची, उंबरट्यावर ना पाणी शिंतडायची, म्हणजे असे पाणी घालायचं उंबरट्यावर, पुसून घ्यायचा कापडाने उंबरटा, हळदी कुंकू लावायचं आणि त्यावेळेस ना आमच्या घराच्या उंबरट्यावर प्लास्टिकची पावलं होती, म्हणजे प्लास्टिकची मिळायचीत लाल कलरची पावलं, तर ती पावलं असायची. आता मी चांदीची पावलं लावली आहेत. तर जसं दिवस बदलतो, वेळ बदलतात, दिवस बदलतात, तशी बघा परिस्थितीसुद्धा बदलत जाते माणसाची. तर तेव्हा तसं होतं. तर ते मी बघायचे करताना आजीला, पण ती काही सवय मला लागली नव्हती. त्यानंतर जसं जसं माझे दिवस
आपले पुढे गेले आणि आपल्याला कळत जातं ना ह्या सगळ्या गोष्टी, तर आपण तसं ते करत जातो. तर मला ना त्याचे बरेच फायदे बऱ्याच जणांनी सांगितले होते, त्याच्यामुळं मी ते 2-3 दिवस करून बघितलं आणि त्यानंतर ते मलाच इतकं आवडायला लागलं ना. तर ह्या गोष्टी ज्या चांगल्या गोष्टी आहेत ना त्या आत्मसात करायला काय हरकत आहे, म्हणून मी सुद्धा मग हे दर अमावस्या पौर्णिमेला, सणावाराला, शुक्रवारी, मंगळवारी उंबरठा लेपन करत असते, हळदी लेपन करत असते. तर आत्ता बघा सुगड पूजन करून घेतलेलं आहे. कशा पद्धतीनं करून घेतलं तुम्ही पाहिलं असाल. तर आज संक्रांत आहे आणि आमच्याकडे ना सुगड पूजन करतात. तर सुगड घेतलेले आहेत. तर कोणी कोणी सुगड म्हणतात, कोणी कोणी गुंडग्या म्हणतात, तर कोणी कोणी खण म्हणतं. तर प्रत्येक भागातली म्हणजे प्रत्येकाकडं बोलण्याची भाषा जी आहे, आपण बोलीभाषा ती वेगळी असते. तर आम्ही तर खण म्हणतो आणि सुगड म्हणतो. तर हे सुगड बघा अशा घेतलेल्या आहेत. तर 5 गुंडग्या आहेत, आपण गुंडग्या म्हणूयात. तर गुंडग्या आहेत आणि त्या गुंडग्यांमध्ये ना शेतात पिकलेली जी काही धान्य आहे, गव्हाची वंबी, ऊस, त्यानंतर ज्वारी, हरभरा, बोरं आणि हे सगळं भरायचं, पावट्याच्या शेंगा हे सगळं भरायचं आणि त्याचं पूजन करायचं. तर अशा पद्धतीनं सुगड मांडलेली आहे. तर आम्ही बाजारातनं आणली ना सुगड, तर ते धुता आली नाही, त्याच्यावर पाण्याचा शिंतडा दिला म्हणजे ती शुद्ध होते असं म्हणतात. आणि मग त्यानंतर सगळे प्रकारचे जे काही शेतामध्ये पिकलेले जे धान्य होते, गव्हाची वंबी, त्यानंतर ऊस, बोरं, हरभराच्या ढाळा जो काय आहे एक एक दाणा, आणि परत त्यानंतर भुईमुगाची शेंग एक त्यामध्ये घातलेली आहे. अशा प्रकारचं परत गाजर, ही सगळी जी या सीझनमध्ये जी काही म्हणजे पिकं पिकतात ना, तर ती पिकं त्या गुंडग्यांमध्ये भरायची आणि सुगड आपल्याला पूजून घ्यायची आहे. तर ते जे बारके बारके जे छोटे माठ असतात का नाही, त्यांना गुंडग्या म्हणतात आणि ते एकत्र 5 मिळून त्याला सुगड म्हणतात. तर घरामध्ये किती सवाष्णी आहेत, तर 2 सवाष्णी जर असतील तर प्रत्येकाची जी सुगड आहे ती वेगळी असली पाहिजे. तर आता आमच्या सासूबाई आणि मी, माझ्या घरामध्ये आम्ही दोन्ही सवाष्णी आहात, तर मग आमची सुगड दोघींची वेगवेगळी अशा पद्धतीनं आमच्याकडे सुगड पूजली जाते आणि संक्रांतीचा सण साजरा केला जातो. तर आता जेवणं वगैरे झाली सगळ्यांची, अगदी साध्या पद्धतीनं जेवण केलेलं होतं आणि त्यानंतर कट्टा वगैरे सगळं पटापट आटपलं, भांडी वगैरे सगळी घासली, घर जे आहे ते अगदी चकाचक करून ठेवलं आणि तयारी चाललेली आहे हळदी कुंकाची. तर सकाळी मी टायमिंग बघितलं तर पुण्यकाळ ना सकाळी 8:45 9:30 नंतरचा होता. तर 5 वाजेपर्यंत होता पुण्यकाळ. म्हणजे आपण ह्या काळामध्ये ना सुगड पूजन किंवा वौसा घेणे अशा सगळ्या गोष्टी करू शकतो. तर दिवसभर आजचा मुहूर्त जो होता ना तो चांगला होता. तर मला ना 4 वाजता मी सगळ्यांना सांगितलं होतं बायकांना हळदी कुंकाला यायचं आणि आम्ही विडे घेतो. तर विडे पण ओट्यामध्ये घ्यायचे होते. आता ज्यांच्याकडे विडे घेतात ना त्यांना माहिती असेल. तर इकडे म्हटलं थोडासा मेकअप पण तुमच्याबरोबर मी शेअर करते. कधीच मी मेकअपचे व्हिडिओ खरं तर करत नाही, पण ताईंनो तुम्हाला सांगते मी कसा मेकअप केलेला आहे. तर बघा ताईंनो, सकाळी तर मी मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीम अप्लाय करते. त्यानंतर बीबी म्हणून एक क्रीम आहे माझ्याकडे, तर ती बीबी क्रीम मी लावलेली आहे बेस म्हणून. आणि त्यानंतर तुमच्याकडे जर फाउंडेशन पावडर असेल तर तुम्ही त्यावर सेट करू शकता त्या बीबी क्रीमवर. आता तुम्हाला सांगते, बीबी क्रीम म्हणजे ब्युटी बम असं त्याचं फुल फॉर्म होतं. तर ब्युटी बम म्हणजे असं एक हे लिक्विड असतं. तर CC क्रीम कशी असते, CC क्रीम म्हणजे कलर करेक्टर. तर कलर करेक्टर न वापरता आपल्याला ना फाउंडेशन वगैरे सगळं एकत्र असतं ना, तर असं बीबी क्रीम वापरायची आहे. तर ती मी कुठेही जाताना किंवा लग्नाला, लांबचं जर लग्न असेल तर नॅचरल असा आपला हलकासा ग्लोईंग लुक दिसला पाहिजे म्हणून मी ही बीबी क्रीम वापरते. तर थोडीशी बीबी क्रीम लावली आणि त्यानंतर तुम्ही टचअप वगैरे केलं, फाउंडेशन पावडर लावून सेट केला मेकअप, तरीही चालतो. मी तर काही तसं करत नाही, पावडर वगैरे लावत नाही, कंटाळा येतो आहे पण कंटाळा येतो. तर असं मग लगेच मी डोळ्यांचा मेकअप करून घेतला, आयब्रो पेन्सिल वगैरे फिरवून घेतलेली आहे, काजळ लावलेलं आहे, टिकली लावली आणि थोडीशी पुसटशी लिपस्टिक लावली, झाला आपला मेकअप. तर असं असतं ताईंनो. आणि सुगड पूजन मी कसं केलेलं आहे तर ते सुद्धा तुम्हाला दाखवलं आणि वंसून घेतलेलं आहे. तर व्हिडिओ जरा फास्टच चाललेला. तर असो, तर ना महालक्ष्मीचे जे टाक आहेत देवाऱ्यामध्ये आणि जगदंब तुळजाभवानी आई, तर त्यांना हळदी कुंकू वाहिलेलं आहे.
म्हणजे सगळ्याच देवांना हळदी कुंकू व्हायचं आणि आपलं जे सुगड आहे ती उचलायची आणि त्यांच्या पुढे 2-3 वेळा टेकवायची आणि ववसून घ्यायचं आहे. याला ववसणं म्हणतात. आपल्या देवाला, कुलदैवतेला ववसायचं आणि नमस्कार केलेला आहे. आणि बघा सगळी तयारी करून ठेवली, घर सगळं चकाचक केलं. तर तुम्हाला दाखवलं मी आणि बायका आलेल्या आहेत हळदी कुंकाला. आता विडे घ्यायचे आणि हळदी कुंकू करायचं. तर असं असतं सणावाराचं रुटीन आणि सणावाराची सगळी थोडक्यात माहिती मी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. तर आता सगळ्या बायका आलेल्या आहेत. आता चहा ठेवला. आता गमती जमती होतील, उखाणे होतील आणि त्यानंतर विडे वगैरे घ्यायचे ओट्यामध्ये आणि हळदी कुंकू करायचं. बरोबर 4:30 आणि 5चं टायमिंग झालेलं होतं. सगळ्या बायकांना तिळगुळ खाऊन खाऊन कंटाळला होता, म्हणून मी लवकर मग आले घरामध्ये, म्हणजे पुढे आले. मी हळदी कुंकाला गेले होते ना बाहेर, तर म्हटलं चला चहा ठेवूया आणि गरम गरम असा भरपूर आलं टाकून चहा केला ना, सगळ्यांना अगदी फ्रेश वाटलं. तर म्हटलं चला चहा त्यांच्याबरोबर आपण सुद्धा पिऊया. कारण ना सणवार असलं ना ताईंनो की मग कामं भरपूर असतात, धावपळ जास्त होते आणि मग कुठंतरी डोकंदुखी असं सगळं होत असतं. तर त्यावेळेला मस्त गरम गरम आल्याचा चहा घेतला ना की बरं वाटतं. तर सगळ्यांना ना म्हटलं आल्याचा चहा देऊयात म्हणून आल्याचा चहा केला होता. आता थोड्याच वेळात हळदी कुंकू होईल आणि विडे ओट्यात घ्यायची. उखाणे तुम्ही ऐका आणि व्हिडिओ कंटिन्यू करा. संसाराच्या गाभाऱ्यात नजर ठेवते तेव्हा, संसाराच्या गाभाऱ्यात नजर ठेवते तेव्हा मला आशीर्वाद द्या, सौभाग्याचा हरिवंश. तर आता विडे पदरामध्ये घेऊन झालेले आहे. विडे पदरात घालताना सवाशीण जी आहे ती म्हणते, सीतेचा वौसा आला नगरात घ्या पदरात, घेती नार कुणाची. मग आपण आपल्या मिस्टरांचं नाव घ्यायचं असतं, नवरोबांचं नाव घ्यायचं असतं. तर असा हा संक्रांतीचा सण असतो आणि शेवटचा विडा आपण स्वतः उचलायचा, तो तुळशीजवळ किंवा देवाजवळ ठेवायचा आणि मग सर्वात आधी आपल्या नवरोबांना नमस्कार करायचा, मग सगळ्या घरातल्या मंडळींना नमस्कार करायचा, मग हळदी कुंकू करायचं. असा असतो संक्रांतीचा सण आणि अशाच पद्धतीनं आम्ही दरवर्षी साजरी करतो. तर यावर्षी ना हळदी कुंकाचे करंडे आणले होते वाण म्हणून द्यायला. तर खूप छान होते, तुम्हाला दाखवायचेच राहिले आणि गेले काही दिवस मागे आपले व्लॉगसुद्धा येत नव्हते. तर त्यासुद्धा अडचणी मी तुमच्याबरोबर लवकरच शेअर करणार आहे की काय प्रॉब्लेम झालेला आहे किंवा माझी छोटीशी यूट्यूब जर्नी. आणि अजूनही एवढी छान आपल्या चॅनलची ग्रोथ होत असूनसुद्धा मला अजून पेमेंट आलेलं नाही. ह्या सगळ्या विषयींना मी तुमच्याबरोबर डिटेलमध्ये एक व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करेन. तर असा होता आजचा संक्रांतीचा सण आणि आजचा हळदी कुंकू समारंभ खूप छान पद्धतीनं पार पडलेला आहे. तर सकाळचं हळदी कुंकू जे आहे ते अगदी छान पद्धतीनं पार पडलं आणि संध्याकाळीसुद्धा भरपूर बायका आलेल्या होत्या हळदी कुंकाला.
तर आजचा दिवस जो आहे ना तो असाच गडबडीचा असतो, त्यामुळं ना दोन्ही टायमाचा स्वयंपाक एकाच वेळी करून घ्यायचा असतो. त्यामुळं सगळ्या बायकांनी ना पुरणपोळी केलेली असते आणि सकाळ आणि संध्याकाळ पुरणपोळी सगळ्यांच्या घरी खाल्ली जाते. आणि जो काही मग संध्याकाळचा वेळ आहे तर तो बायकांना असा हळदी कुंकाला एकमेकींकडे जाण्यामध्ये निघून जातो. तर त्यामुळं ना असा असतो बघा संक्रांतीचा दिवस. तर संध्याकाळची वेळ होती ना, पुन्हा बायका हळदी कुंकाला आल्या होत्या आणि अजून थोड्या वेळाने एक ग्रुप असा हळदी कुंकाला येतच असतो. त्याच्यामुळं रात्री 10 वाजेपर्यंत म्हटलं तरीही चालेल, हळदी कुंकू चालूच असतं संक्रांती दिवशी. तर असो ताईंनो, आता या व्हिडिओचा शेवट मी इथंच करते. पुन्हा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त राहा. ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा. परत आता पुन्हा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त राहा. आणि तिळगुळ जरूर खा. माझ्याकडून आहे ना, तुमच्याकडे जर असतील तिळगुळ तर माझं नाव घेऊन तुमच्या तोंडात टाका आणि माझ्याकडून तुम्हाला खूप साऱ्या संक्रांतीच्या शुभेच्छा. आणि तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. बाय बाय.